खिचडी भात करूया. त्यासाठी तांदूळ धुवून घेतलं आहे, मुगाची डाळ. हा राशनचा तांदूळ आहे बघा. त्यासाठी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, हळद, राई, जिरं, धना पावडर. हे बघा पापड भाजलेत. हे पापड भाजलेलं तेल आहे, त्यातच खिचडी भात बनवणार आहे. तर राई टाकूया. तेल गरमच आहे. हे बघा राई टाकली, चांगली तळून द्यायची. मग जिरं टाकायचं. हे बघा तडतडलं चांगलं, जिरं टाकलं, कढीपत्ता. साधा सिंपल खिचडी भात. जिरं, मोहरी, मिरचीची फोडणी. थोडंसं तूप टाकते. हे बघा तूप टाकते थोडं. हे छान लागते खिचडी. हे बघा फोडणी जळाली, गॅस बंद करते. मग टाकते मसाले सगळे. हळद टाकूया, धना पावडर, हिंग. जळेल म्हणून मी गॅस बंद केला आहे. हे बघा किती तापलेलं तेल आहे बघा. गॅस बंद आहे तरी पण. हे बघा आता टाकूया डाळ आणि तांदूळ टाकलं. तर गॅस चालू करूया. कोथिंबीर टाकायची वरतून. गॅस सकाळी पुसले परत घाण झालं आहे बघा. जेवण झालं की लगेच पुसला ना मग स्वच्छ राहतो. थोडंसं पाणी टाकूया अजून. हे बघा हा तांदूळ जुना आहे, पाणी थोडं जास्त लागणार शिजायला. मीठ नाही टाकले, मीठ टाकते. हे बघा थोडंसं जास्त पाणी लागणार. आणि थोडी पातळ करायची ना, त्यामुळे थोडं पाणी जास्त टाकलंय. मस्त आहे बघा. पापड, खिचडी भात, मुगाची भाजी, चपाती. असं आहे आजचं जेवण. ते कोथिंबीर थोडंसं पाणी आटलं ना, शिजलं ना भात, तेव्हा टाकायची वस्तू. मला गॅस घाण असेल ना चिडचिड होते. पुसून घेते बघा. गॅस पुसते. लगेच पुसलं की मग डाग पडत नाही. हे बघा पुसला. तेलाचे डाग नाही पडत. लगेच पुसायचं. अग्निदेवता आहे, गॅस स्वच्छ ठेवायचं. बघा पुसून घेतला सगळा गॅस. आता त्याला चांगलं हे बघा पातळ करायची थोडीशी, म्हणून मी पाणी जास्त टाकलंय.
मस्त तुपाची फोडणी दिलेली, तूप आणि तेलाची सॉरी. बघा आता त्याला चांगलं शिजवूया एकदम, आणि नंतर मग कोथिंबीर टाकायची. कढी करायची होती, दहीची कढी, दही कढी, पण दही आणाय दुकानं खूप लांब आहे. चांगलं आता त्याला शिजवून घेऊया मस्तपैकी.